गुड मॉर्निंग. आज आपण भारतीय स्थल निर्देशांक नकाशांचे अ, विविध पडणारे जे प्रकार आहेत याविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये सर्वसाधारणपणे नकाशा प्रमाण, अक्षवृत्त, रेखावृत्तीय विस्तार, समोच्च, रेषांतर या बाबींवर या नकाशांचे प्रकार मुख्यतः अवलंबून असलेले आपल्याला पाहायला मिळतात. भारतीय क्षेत्रमापन स्थलनिर्देशक नकाशे हे वेगवेगळ्या प्रमाणावर तयार करण्यात आलेले आहेत. यापूर्वी आपण डिस्कस केलेलं आहे. ब्रिटिशांनी भारत व शेजारील देश यांचे नकाशे तयार केलेले आहेत. हे मूळ नकाशे 1 ते 136 इतके असलेले आपल्याला पाहायला मिळतात. भारतामध्ये 105 नकाशांचा समावेश झालेला आहे. यामध्ये दशलक्षी नकाशे, पाव इंची नकाशे, अर्धा इंची नकाशे व 1 इंची नकाशे यानुसार समावेश त्याचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या पद्धतीलाच निर्देशांक पद्धती असे म्हटलेले आपल्याला पाहायला मिळते. भारतीय स्थलनिर्देशांक नकाशांचे हे जे काही प्रकार आहेत हे आपण आता एका मागोमाग आपण त्याचा आढावा घेणार आहोत. पहिला दशलक्षी नकाशे, यालाच आपण मिलियन सीट्स मॅप्स असं म्हणतो. ब्रिटिशांनी भारत व शेजारील देश यामध्ये श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, म्यानमार यांचे एकूण 136 नकाशे तयार केले. या सर्व नकाशांना ब्रिटिशांनी 1 ते 136 निर्देशांक दिलेले होते. या नकाशाच्या मालिकेला भारत व शेजारील देश मालिका असे म्हटले जाते. या नकाशांचे प्रमाण हे एकास 10 लाख इतके असल्यामुळे या नकाशांना दशलक्षी नकाशे असे म्हणतात. या नकाशांचं प्रमाण 1 इंचास 16 मैल इतके आहे. या नकाशाचा विस्तार हा सर्वसामान्यपणे 4 अंश गुणिले 4 अंश इतका आपल्याला पाहायला मिळतो. अक्षवृत्त आणि रेखावृत्ताच्या बाबतीमध्ये हा विस्तार समान असलेला आपल्याला पाहायला मिळतो. समोच्च रेषांतर या प्रकारच्या नकाशांमध्ये 400 मीटर इतके असलेले आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद.